हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. तर आज लवकरच मी लागलेली आहे स्वयंपाकासाठी. कारण असं की आज आहे माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आणि तिच्यासाठी आम्ही एक छोटंसं सरप्राईज ठेवलेलं आहे. म्हणजेच थोडंफार स्वयंपाक करून घरून घेऊन जाणार आहे तिच्याकडे. आणि कारण तिला टेन्शन नको, आम्ही गेल्यानंतर स्वयंपाक वगैरे सर्व बनवाय, कोणी भाजी, कोणी चपाती, कोणी स्टार्टर असं बनवून घेणार आहे. आणि मी बनवणार आहे तिच्यासाठी केक. तर व्हाईट टी शर्ट घातलेला आहे म्हणून आज एप्रन घालत आहे. खूप महिन्याने घालत आहे, कारण की तुम्ही बघत असता मी नेहमी एप्रन घालत नाही कुकिंग आणि बेकिंगच्या वेळेस. पण आज व्हाईट टी शर्ट आहे, लवकर खराब होते आणि डाग वगैरे निघत नाही. तर आता मी तिच्यासाठी बेक करणार आहे हे केक. आणि अदितीने माझ्याबरोबर मॅचिंग केलेलं आहे बघा, व्हाईट टी शर्ट घातलेलं आहे अदितीने. हे बघा. तर आता मी करते केक बेक तिच्यासाठी. आणि टग्गू पण तयार झालेली आहे आणि टग्गूने पण व्हाईटच घातलेलं आहे. तर टग्गूचे केस बनवायचे बाकी आहे. आणि तिचे केस बनवून टाकते. तू बनवते? ओके, ती तिचे केस बनवते. तर चला मग, आता वेळ खूप कमी आहे. आज कारण माझं व्हाईट टी शर्ट आहे ना, ते खराब होईल. तर वेळ खूप कमी आहे, मला केक बेक करायचा आणि चपात्या आहे माझ्याकडे. तर चपात्या मी बनवणार आहे, एक दुसरी मैत्रीण 2 भाज्या बनवणार आहे आणि जी तिसरी आहे ती स्टार्टर बनवणार आहे. तर असं आम्ही मिळून सर्व करणार आहे, पुढे तुम्हाला दाखवतेस. तर चला मी पटकन आता केक बेक करते. मम्मीला पटकन नाही करणार, मम्मी असं बनवून टाकेल. तर मी आता असं केक बनवते आणि तुमच्याबरोबर शेअर पण करते. तर इथं मी दूध घेतलेले आहे, 250 ml दूध घेतलं. त्याच्यानंतर 90 ml मी तेल घेतलेले. तुम्ही तेलाच्या ऐवजी बटर पण घेऊ शकता, मी सर्व मापून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर साखर मी घेतलेली आहे 150 ml, 150 ml, सॉरी 150 ग्राम. तर हे सर्व मी मापून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला करायचं आहे मिक्स. कारण की साखर जी आहे ती मी पावडर घेतलेली नाही, इथं बारीक साखर मिळते, ते मी यूज करत आहे. म्हणून मी अशी मिक्स करून घेते. जर आपल्याकडे जशी भारतामध्ये आपल्याकडे थोडी जाड साखर असते, तर ते तुम्ही थोडी मिक्सरमध्ये बारीक करून पण यूज करू शकता आणि तेलाची ऐवजी बटर पण वापरू शकता. तर इथं घेतलेला आहे मी मैदा, 250 ml मैदा घेतलेला आहे. आणि 2 आपले हे चम्मच जे आहे मी दाखवते तुम्हाला. हे बघा, हे 7.5 ml चा चम्मच आहे. आणि हा TBSP चा स्पून आहे. हे दोन घेतलेले आहे मी कोको पावडर. आणि त्याच्यानंतर आपलं 3 टेबलस्पून मी घेतलेलं आहे बेकिंग पावडर. आणि 1.5 टेबलस्पून मी घेतलेलं आहे बेकिंग सोडा. तर आता हे सर्व मी मिक्स करून घेते आणि टीन पण मी रेडी ठेवते. आणि जे बेक ओव्हन आहे ते मी आता प्रीहीटला चालू करते, प्रीहीट होण्यासाठी चालू करते. त्यामध्ये मी चॉकलेट चिप्स पण टाकत आहे थोडे. टीन रेडी करून ठेवलेलं आहे. आता हे बॅटर आता टीनमध्ये टाकते आणि बेक करण्यासाठी ठेवते. ॲटलिस्ट 20 मिनिट पाहिजे केक हा बेक होण्यासाठी. पण मी चेक करत राहते, मी सांगते तुम्हाला, कधी 30 मिनिटमध्ये पण होतो आणि कधी 25 मिनिटमध्ये पण होतो. बघा, इथं मी टाकून घेतलं आपलं बॅटर. आता मी थोडंसं टॅप करून घेते आणि वरून आणखी थोडे चोको चिप्स टाकते. तर आता केक बेक करण्यासाठी मी ठेवलेला आहे. आणि आता वाजलेले आहे 3:45ला 5 कमी आहे. तर बघूया आपला केक होतो का 20 मिनिटामध्ये. कारण प्रीहीट खूप कमी झालेला आहे, मे बी 25-30 मिनिट लागतील, बघूच. तर तोवर मी चपात्या बनवून घेते. आटा भिजून झालेला आहे माझा, चपात्या करून घेते पटापट. तोवर आपला केक इकडे होत आहे. चपात्या करून झालेल्या आहे माझ्या, ही शेवटची आहे.
टोटल मी 20 चपात्या बनवल्या, त्याच्याबरोबर भात पण आहे, म्हणून 20 आम्हाला पुरतील. 8 लोक आहे आम्ही. तर त्याच्यानंतर केक अजून बेक व्हायचा बाकी आहे. केक आता मी बघते आणि तुम्हाला पण दाखवते. तर इथं माझ्या चपात्या आता सर्व झालेल्या आहे. हे बघा, काळी क्लीन आलेली आहे, म्हणजेच आपला केक बेक झालेला आहे. माझ्या चपात्या पण झाल्या आणि केक पण झालेला आहे. तर लगभग मला याचा केक बेक करण्यासाठी लागले 22 मिनिट, सॉरी 32 मिनिट. तर आता केक काढून घेऊया. हे बघा, मस्त आपला केक बेक झालेला आहे. आता याला थंड होऊ देते. तर इथं बघा, आपला केक मस्त आता बेक झालेला आहे आणि आता मी थोड्या वेळेला थंड होऊ देते. डेकोरेट नाही करशील काय? त्याला करते थोडा डेकोरेट. हे बघा, इथं आपला केक झालेला आहे रेडी. सिंपल केलेला आहे. त्याला फक्त चॉकलेट गनाशनी वरून चॉकलेट गनाश टाकलेला आहे आणि थोडे माझ्याकडे जे आर्टिफिशियल आपले जे असतात ना क्रीमचे डिझाईन, ते मी ठेवणार आहे. तर याला आता थंड होऊ देते आणि नंतर मग जाऊया आपण माझ्या मैत्रिणीकडे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाही ग, गुड इव्हनिंग. गुड आफ्टरनून. हॅलो. गुड इव्हनिंग. आज त्यामुळे हाय मिस स्पायडर. तो अति ठीक आहे. मी म्हणते गाड्या चांगल्या असते काम तो आता बघूया. तुम्हाला माहिती आहे काय, आज वस्तीच्या बर्थडे आहे. चांगला बेदर पण आहे. माहिती आहे तुम्हाला? अभी ओपन कर. मसाज कर रहे हैं आप देख नहीं बाहर ढूंढ रही है अदिति ने बनाया वो स्पेशल. अच्छा, हैंडमेड है. सर पे ना बाल है कंगी कंगाल है तो नहीं कर लो ना. यांनी ना लिखा. टकले पे तेल लगा सॉरी भाई
मेकअप गया, मेकअप गया, मेकअप गया। तर थोडी संध्याकाळी गडबड झाली होती, घाई झाली होती, उशीर झाला होता मला 5-10 मिनिट. त्याच्यामुळे मी प्रॉपर तुम्हाला केकचं डेकोरेशन दाखवू शकले नाही. मी काय केलं होतं, कट केलं होतं आणि जो चॉकलेट गणाश बनवला होता तो एक लेअर त्याच्या आतून टाकली होती आणि वरून पण टाकली होती आणि थोडा फ्रीजमध्ये ठेवायचा होता, पण टाईम नसल्यामुळे काय झालं ना, मला डायरेक्ट तसाच घेऊन जावा लागला. पण टेस्टला ना खूप छान झाला होता, मस्त लागत होता आणि परफेक्ट असा बेक झालेला होता. तुम्ही बघू शकता, परफेक्ट दिसत आहे आणि चवीला पण मस्त झालेला होता. तुम्ही पण नक्की करून बघा. तर स्नॅक्समध्ये ना एका मैत्रिणीने एक स्नॅक्स आणलं होतं, मिनी समोसा आणि चीजचं काहीतरी तिने आणलं होतं, त्याच्याबरोबर केक. असा आमचा संध्याकाळचा स्नॅक झालेला होता. तर असा बड्डे सेलिब्रेट करणं चालू आहे. थोडं सरप्राईज होतं तिच्यासाठी आणि थोड्या थोड्या गोष्टी मी शूट केलेल्या आहे, काही गोष्टी शूट करता आल्या नाही. Now Rajeshwari is going to open her birthday gift. Let's see what is there. Okay. Rajeshwari. But just wear it. Hey, Swati, help her, no? फाड़ दे ना. Swati, so it was. R. Wait. You can wear it daily, okay? अच्छा हाँ. So you can. क्या रे गोल्ड में बिठा दिया मुझे Is that real gold? सोना नु लेते 18 कैरेट है ये पूरा है. वजह से खरीदा गया, नहीं तो नहीं खरीदते हम लोग, नहीं तो सिल्वर में चला देते. Hope you like it. टाइट We thought you can wear it and you will remember us. प्लान करके लाए देखो मेरा बर्थडे ये तो सच में और थैंक यू सोने पे. स्वाति नेहा निवी Thank you. Welcome. वॉश कर लो. Superb. You like it? सुंदर है रे बहुत सुंदर है बहुत अच्छा है देख कितना अच्छा लग रहा है सब मैंने देखा था 1-2 बार हाथ में. चल. मिनी समोसा, then cake and And then चटनी. chutney is there. चटनी दे दे. और वो इमली की चटनी भी है अगर देनी. किसी को चाहिए तो. हाँ, ये give. Plates. हाँ, ये टैमरिंड चटनी किसी को भी चाहिए. Spoon is there, Swati. What you want? हाँ प्लेट्स Plates here is plate. Okay. ये गुड इज दिस इज देयर नो टुडे ओनली इट इज बट नाइट केक भी बहुत अच्छा बना है समोसे और ये भी बहुत अच्छा बना है. तर जेवणामध्ये मशरूमची भाजी, रस्सम, भात, त्याच्यानंतर स्नॅक्स पण स्नॅक्स तुम्हाला दाखवलं, पण जेवण जे होतं ते शूट करायचं मी विसरले. आणि कोणाचं जेवण झालं, आता हिचं छोटं बाळ आहे म्हणून तिने जेवण करून घेतलं, त्याचा झोपायचा टाईम झाला तर ती निघाली आणि आमचं जेवण चालू होतं. कारण दुसऱ्या दिवशी पण स्कूल होते, किंडरगार्टन, त्याच्यानंतर ऑफिस वगैरे होतं, तर सर्व गडबड आमची चालू होती सुट्टी नसल्यामुळे. तर आता ही माझी फ्रेंड निघत आहे, तिचं छोटं बाळ आहे, काही 1.5 महिन्याचंच आहे, तर ते रडत होतं म्हणून ती जरा लवकर निघाली आहे. आता बाकी आम्ही सर्व निवांत बसलेलो आहे, जेवण वगैरे आमचं चालू आहे. तर चपाती वगैरे आम्ही तिथं चपाती आणि भाजी तिथं बसून खाल्ली. नंतर भात खाण्यासाठी आम्ही इथं आलो आणि गप्पा करत आमचं जेवण वगैरे चालू होतं. Once again, happy birthday and choose. Ciao, ciao. Thank you. Bye bye. Bye. Thank you. सच में इतना अच्छा हो गया मेरा बर्थडे. Bye कनम्मा. Thank you. Morning कैसा ही मारो नमके. नमके मैसेज मारो. बाय बाय. Bye bye. Bye. Bye bye. Dankeschön. Thank
थैंक यू फॉर एवरीथिंग। बच्चे आप बाहर ही कुछ बेटा बाय बाय